सर्व दूर सभोवताली परमात्म्याचे अस्तित्व दिसते भक्ताला. कुठेही परमात्मा. नामदेवाला म्हटलं ना, कसं दिसलं? कुठेही परमात्मा. जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही परमात्मा दिसतो. आता मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही, मूर्तीमध्येच परमात्मा आहे असं नाही, कुठेही आहे. जिथे बसू तिथे तीर्थ. घर हे तीर्थ बनलं पाहिजे. ज्यावेळेस ह्या लहरी तुमच्या सगळ्या घरच्या लोकांच्या उठतील, आनंद, प्रेम, प्रसन्नता, त्याग, समर्पण, त्यावेळेस सांगतो रामायण काळ त्या घरचा आला, स्वर्ग तिथे अवतरला. ते ध्यान मंदिर होईल आणि ध्यान मंदिर झालं की तीर्थक्षेत्र तुमचं घर बनेल. लोकांनी येऊन तुमच्या घरातून ऊर्जा घेऊन जावी. लक्षात घ्या मी काय म्हटलं. मंदिरात का जाता? कारण तुमच्या जवळ घर सगळं भगास, स्मशान आहे, म्हणून तुम्ही मंदिरात जाता. मंदिर घर करा आणि हृदय भगवंताचं आश्रयस्थान करा. सर्वदूर सभोवताली परमात्म्याचे अस्तित्व दिसते, असते, भासते, सगळं परमात्ममय. अंक लाली मेरे लाल की, कबीर म्हणतात, जिथं देखू तिथं लाल. माझ्या प्रभूची लाली, आभा, प्रकाश प्रत्येक याच्यात दिसते. लाली म्हणजे तो रंग, बरं का, मी म्हटलं तसं भक्तीचा रंग आहे. प्रभू किती सुंदर असेल, किती गुलाबी असेल, किती आभा असेल, ती लाली. लाली मेरे लाल की, जिथ देखू तिथ लाल. लाली देखन मै गई, मै भी हो गई लाल. मी लाली पाहायला गेलो, मी त्या रंगात रंगून गेलो. श्याम रंग रंग राची, मीरा म्हणते. काय म्हणते? श्याम रंग रंग राची. मी श्यामच्या रंगामध्ये रंगून गेले. ही भक्ती आहे. अस्तित्व दिसते, भासते, अहंकाराची जाणीव नसते. अहंकारच नाही. मी कोण? मी मराठा आहे, मी मारवाडी आहे, मी ब्राह्मण आहे, मी ऑफिसर आहे, मी नेता आहे, मी लीडर आहे, मी धार्मिक साधू आहे. नो. माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो. ज्ञानेश्वरांची ओवी काल येऊन गेली. माझे असते पण लोपो. नाव देखील आपले शेखर फोटोही काढू देत नाही. त्या अनिताने घेतला, पण रागावले ते माझ्यावर. मला तुम्ही ऐतिहासिक पुरुष करू इच्छिता. ऐतिहासिक. एकदा एका लग्नात बळजबरी फोटो मी घ्यायला लावला. मला आज पहिल्यांदा फोटो माझा घेतलाय. माझा फोटो नाही. माझे असते पण लोपो. मी म्हणलं मलाही फोटो द्यायचा नाही, तुम्हाला द्यावा लागेल म्हणले. हे वाघमारेबाई एकदा आल्या, म्हणले पूर्वाला फोटो पाहिजे. आठवतं तुम्हाला? त्या काळात मी फोटो दिलाच नव्हता. म्हणलं मी देत नाही. त्या म्हणले ठीक आहे, कॅसेटवरून घेते. अरे म्हणलं, आणि कॅसेटवर मला द्यायचं नव्हतं. मी शेखरला विचारलं, हे सगळे लोक फोटो मागतायत, तुम्हाला द्यावं लागेल. मला तुम्ही का देत नाही? माझी गोष्ट वेगळी, तुम्हाला जगात चमकायचं आहे, मला नाही. फोटो द्या. गपचूप दिला. आणि त्याचं काम, माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो. कोणी नाव घ्यायला शिल्लक राहू नये, काही नको. अहंकाराची जाणीव नाही. अहंकार जो जिवंत राहतो तो भूतकाळाच्या व भविष्यकाळाच्या कल्पनेत व स्मृतीत. मी असा होतो, आता काय, आणि मी असा होणार. भूतकाळ आणि भविष्यकाळ, किंवा मी कसा झालो, दुःख किंवा सुख, या कल्पनेत माणूस रमतो. अहंकार असतो, त्याचं कारण अहंकार असतो. जी माणसं स्वतःचं
लहानपणचं सगळं भारूड सांगत असतील, सारखं तेच असेल, मी काय केलं आणि मी काय करू शकतो, हे दोन्ही माणसं अहंकारी समजा. भक्तीमध्ये प्रवेश नाही, भक्तीमध्ये प्रवेश नाही होऊ शकत. कारण अहंकार असला की समजायचं भूतकाळ आणि भविष्य काळात काय आमच्या काळात तूप होतं गावरानी, आम्ही किती खात होतो, किती म्हशी होत्या, त्या म्हशी पाहिल्या की सगळे पळून जातात पोर. अहंकार जो जिवंत राहतो तो भूतकाळाच्या व भविष्य काळाच्या कल्पनेत व स्मृतीत व वर्तमान काळात त्याचा मृत्यू होतो. वर्तमान काळात ही माणसं जगतच नाहीत अहंकारी. वर्तमान काळात शिकायतच असते, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, मला कोणी विचारत नाही, माझं असं, माझं पोट दुखायलंय, माझं सगळं असंच असतं, माझं नाक दुखायलंय, माझं डोकं उठलं. वर्तमान काळात ही जगत नाहीत माणसं अहंकारी. अहंकार नसला की हृदय विमुग्ध, अवाक, निर्मळ असते. अहंकार आपल्यातून गेला की कर्तृत्व भाव जातो, कर्तृत्व भाव गेला मीपणा जातो आणि मग हृदय विमुग्ध. विमुग्ध म्हणजे एक मस्ती असते. भगवंताच्या साधनेनंतर एक मस्ती येते पहा. खरी साधना जर झाली ना, बोलू वाटत नाही बराच वेळ, एक मस्ती असते, बेधुंद असते. दारू पिल्याची पोझिशन, जसं पिऊन आलाय, मस्ती असते. विमुग्ध म्हणतात त्याला, मुग्ध. बस मेरे मना आनंद. ते गाणं आहे ना सिनेमातलं, नाचे काय, हा मेरे हिवडा में नाचे मोर थैया थैया. मला फार आवडलं होतं. मेरे हिवडा में नाचे मोर थैया थैया, असं नाचायला लागतं, आनंद असतो. अवाक, अवाक होतात, कमी बोलतात ही माणसं. जी बडबड बडबड करतात, ऊर्जा नष्ट करतात, त्यांच्यामध्ये वैराग्य नाहीये, नाहीये वैराग्य. विमुक्त, अवाक, निर्मळ मन असतं, पाप नाही, सगळ्यांशी सारखं. आमच्या सुईतकरबाई म्हणाल्या होत्या, आहेत का इथं, एका साधिकेविषयी म्हणजे अतिशय निर्मळ मन आहे त्यांचं. तुझा भाव नसतो कोणाविषयी, सारखं वागणं असतं, निर्मळ मन म्हणतात त्याला. अहंकार नसला की हृदय विमुग्ध, अवाक, निर्मळ असते. जे दिसत नाही ते रूप समोर असते. भगवान दिसत नाही ना, भगवंताचं रूप समोर असतं. आणि भगवान जर तुम्ही समोर आणला, दिसत नसेल, तुम्ही विकारग्रस्त आहात. तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमतात. तुमच्यामध्ये प्रेमलहरी, आनंद लहरी, प्रसन्नतेच्या उठत नाहीत, संसाराच्या विकारांच्या लहरी उठत आहेत, आसक्तीच्या मोहाच्या लहरी उठत आहेत. एक धुकं पसरलेलं दिसेल कसा भगवान. म्हणून काही काही म्हणतो आमच्या समोरच येत नाही. कसा येईल, कल्पनेने तो समोर येत नाही. जे दिसत नाही ते रूप समोर असते, व जे ऐकू येत नाही ते ध्वनी ऐकू येतात. ओम, निर्विचारी मन असेल, प्रभूचा ओंकारनाद ऐकू येतो, ध्वनी लहरी ऐकू येतात. आणि मनात दुसरेच जर विचार आणि विकार असतील, तर दिव्य ध्वनी, दिव्य आकार, दिव्य प्रभूचं रूप तुम्ही आणलं तरी येत नाही समोर, येत नाही. खुणा आहेत या आपल्याला ओळखायच्या, आपण कुठे आहेत आणि काय चुकलो. व जे ऐकू येत नाही ते ध्वनी ऐकू येतात. संकटे नाही आली, अरे आमच्या जनाबाईला गौऱ्यामधून काय विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होत्या. काय रोम रोम विठ्ठल विठ्ठल करीत असेल जनाबाईंचं. नामदेवांची मोलकरीणी, अंगठी छाप बहादर आहे, गौऱ्या थापणारी बाई आहे, झाडू काढणारी. नामदेव काही श्रीमंत नव्हते, तर त्यांची मोलकरीण कशी श्रीमंत असेल.
एकदा काशीचे पंडित आले. काशीचे पंडित आले, त्याला कोणीतरी सांगितले की जनाबाई जरा हे आहे, संगीतात झोपू नको, नाही तर उठून खुर्चीवर बस. विषय चालला आणि झोप जर येत असेल, आपण कुठे आहेत, काय चुकतोय, मला काय इकडे तिकडे पाहिलेलं झोपलेलं नाही. काय म्हणलं मी? काशीचे पंडित आले आणि म्हणले ब्रह्मसाक्षात्कार करू शकणारी बाई म्हणजे जनाबाई आहे. म्हणून ती विचारित विचारित बिचारा आला. काय बोले जनाबाई, ही अगदी परसामध्ये नामदेवाच्या आईशी भांडण उकरून काढलं होतं. गौऱ्या थापल्या होत्या. त्या गौऱ्या कोणाच्या आहेत याचं भांडण चाललं. नामदेवाची आई म्हणे ह्या थापलेल्या गौऱ्या माझ्या आहेत आणि ही म्हणली त्या माझ्या आहेत, असं भांडण चाललं. त्याच्यात हे पंडित आलं. ते म्हणले जनाबाई, बोले मैं हूँ, क्या है? ते म्हणले ही बाई गौऱ्या, त्या गौऱ्या थापणारी बाई कशी असेल, तिचा ड्रेस वेश त्यावेळेस, आणि ती थापित होती. तर बोले मी क्या बात है? बोले काशी का पंडित हूँ आणि तुम्ही ब्रह्मसाक्षात्कार करू शकता असं म्हटलं. पण त्याला आधी वाटलं सांगणाराने रॉंग पत्ता दिला, ही बाई काय, आणि भांडायली आणि जोरजोरात भांडण चाललंय, चांगलं विकोपाला गेले गौऱ्या कोणाच्या. तर ते पंडित म्हणला मैं इसलिए आया हूँ. ते बोले अच्छा क्या शिका है, क्या पढ़ा है? बोले 4 वेद 6 शास्त्र. ठीक आहे म्हणले. आता ओळख म्हणले नामदेवाची आईची गौरी कोणती, माझी गौरी कोणती. आता ओळखू येतं का? माझं भांडं कोणतं, त्याचं भांडं कोणतं, आता काय ओळखावं, तुम्हालाही कुठे सांगितलं. आता ओळखू येत नाही, क्यों रे पंडित काय को बना, शास्त्र काय को पढा. गौऱ्या तुला ओळखता येत नाही. तो म्हणला कठीण आहे. मैं बोलती चाल उठा गौरी. त्यांनी गौरी उचलली. उपली उठा, अशा गौऱ्या उचलायच्या आणि जिसमें विठ्ठल नाम आ रहा है वो मेरी, वो इधर डाल, आणि जिसमें नहीं आ रहा है उधर. अरे गौरीतून विठ्ठल नाम प्रगटवलं ज्या बाईला. कधी कधी ह्या लोकांचं बोलूच हृदय भरून येतं. काय म्हणलं मी, कट करतो. तर रूप ऐकू येत नाही, ध्वनी ऐकू येतात. अरे गौरीमधून विठ्ठल नाम प्रगटलं. आणि कोणाच्या हाडातून विठ्ठल नाव प्रगटलं? चोखा मेळा. हाड कसे ओळखावेत प्रश्न पडला. म्हणजे कानाला लावा, जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल ते चोखा मेळ्याचं हाड. काय ताकदवर संत होते. हे ध्वनी ऐकू येतात. संकटे नाही आली तर तुमचा विकास संपला. संकट आली पाहिजेत. लक्षात घ्या, मी उलट बोलायलो. संकट नाही आली तर प्रभूची कृपा नाहीये. भीती, संकट आली पाहिजेत. माया देवीचं सगळं फटके समजले पाहिजेत. समजायचं प्रभूची कृपा आहे. संकट दिलेत त्यांनी. प्रभू तुझं नाम अखंड गाण्याकरता आणि प्रेमाने उसळून गाण्याकरिता मला तू संकट दिली. नाही आले. आता काही काही लोक फार मजेत दिसतात तुम्हाला. तर तुमचं एक असं होतं का हो, तुम्ही इतके भक्त, तुम्ही फटीचर, आणि पहा ते कसे मजे करायलेत, करोडो रुपये कमवायलेत. आज नाही, मागच्या कुठल्या तरी जन्मीचं ते पुण्य भोगतायत, पण पापाचे डोंगर करतायत. कधी ना कधी त्यांना ते फेडावं लागणार आहे. ही संकट माझ्या फायद्या करतायत, परीक्षे करतायत. मग संकटे नाही आली तर तुमचा विकासच संपला. ज्या पोराला अडचणी येतात, अडथळे येतात, आई वडिलांचं प्रेम तुटतं, ते शिक्षणात पुढे जातात. 4थी पासून मी बाहेर होतो. आजी रडायची आणि मी म्हणायचो नाही, मला काहीतरी होऊ दे. माझ्या झाडाखाली अनेक लोकांनी विसावा घ्यावा असं मला निर्माण कर.
असं मी म्हणायचो. आजोबांचं नाव मोठं आहे आणि त्यांचा नातू गल्लीत कुत्रे हाकालतो असं होऊ नये. की तुला वाटतं आपल्याला सहारा देणारे लोक व्हावेत. अरे तू असा का विचार करत नाही? आजीला लहानपणी म्हणायचो की मला असा वटवृक्ष कर की माझ्या झाडाखाली विसावा घेतला पाहिजे लोकांनी. जा म्हणले आता शिकायला जा. माझं शिक्षण बंद केलं होतं. बिलकुल जा म्हणले, मी तुला साथ देते. का म्हणलं हे? तर संकट मी पाहत होतो, संकटांची मालिका, भांडणं पाहत होतो आणि त्याच्यात म्हणतं काहीतरी आपण झालं पाहिजे. कुठे मी गेलो, मला कोणी चहा, आता पोरांना कोण विचारतो चहा पाणी कुठं? मला वाईट वाटायचं, हे का विचारत नाहीत आपल्याला. मग म्हणायचं आपल्याजवळ काय विचारायला, का विचारावं त्यांनी, असा विचार करायचो. आपण काहीतरी निर्माण करावं की आपला सुगंध दरवळला पाहिजे आणि लोकांनी आपलं घर विचारत आलं पाहिजे. आपल्याकडे गुणवत्ता आपण निर्माण केली पाहिजे. का विचारावं, का रडावं जगाला, मला कोणी विचारत नाही. माझं लहानपणापासून असं होतं. म्हणून संकटे आली पाहिजेत. पायी पायी जावं लागत होतं. खूप आजारी पडलो तर मित्र करत होते. आजीला पत्र लिहित नव्हतो मी आजारी पडलो, नाही तर पटकनच. आणि खायला बरोबर मिळत नव्हतं, पण कधी शिकायत केली नाही. छान आहे म्हणायचं. म्हटलं ही घरीच बसवी, थोडं आपल्याला हे आहे म्हटलं तर घरी बसवी आजी. इतकं सगळं सहन करायचं. संकटे नाही आली तर तुमचा विकास संपला. प्रभू संकटाची मालिका याच्याकरता देतो की ह्या संकटातून तुम्ही प्रभूला आठवून पुढे सरकावं. तुमचा आत्मा जगणारच नाही. करुणा, क्रोध, प्रेम, घृणा हे मनातील द्वंद्व संपतात. कारण मन नाही अशी अवस्था येते. प्रेम आणि भक्तीमध्ये एकदा तुम्ही विकसित होऊ लागलात की क्रोध, घृणा हे शब्द जाऊन प्रेम आणि करुणा उसळते. क्रोधच माहिती येत नाही, आपल्याला रागवावं. त्या बाईनी अनुभव सांगितला, मंदा खरवडे. मी खूप मारत असे म्हणे पोरांना, खूप मारायचे. आता किती भांडले काही झालं तर मला मारावंसही वाटत नाही, रागवावंसही वाटत नाही. भगवत प्रेम निर्माण झाले समजायचं. दिव्य प्रेमाची झलक थोडी थोडी दिसायला लागली समजायचं. हे अनुभवांचं भांडार. म्हणून अनुभव सांगा म्हणतो. का सांगा म्हणतो? त्याच्यातनं तुम्ही शिकणार आहात. कोण कशातून गेलं, कोणाचे दिव्य अनुभव कसे आले, आणि आपल्याला एक मार्ग मोकळा होतो पुढे सरकण्याकरता. मनाची अशी अवस्था, मनच नाही. मनाची कसमस मोडे, इंद्रियांची घडी घडे, इंद्रियांचा विसर पडे, विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ज्ञानेश्वर म्हणतात मन नाही, अमन अवस्था, मनच नाही. तुम्हाला कोणी काही बोललं, राहिलं, काही केलं न केलं, अरे काही मिळालं ही भावना येत नाही. रामकृष्ण परमहंसांची आई गंगा तीरावर बसत असत. मी गेल्यानंतर पाहत होतो त्या कुठं बसत असतील, कोणत्या घाटाच्या दगडावर बसत असतील. राणी रासमतीची जावई माथुरबाबू मिळले. म्हणले तुम्ही इथे बसतात, तुम्हाला मी छान बांधून देतो. तुम्ही देवळातही बसत नाही, दिवसभर जेवले की गंगा घाटावर जाऊन बसायची ती माता. मी तुम्हाला सगळं काही देतो, ऑल फॅसिलिटीज. ती म्हणली मला काही नको. देव देतोय ना, खायला अन्न देतोय, सगळं काही देतोय. मंदिरामध्ये मला सगळं मिळतंय, प्रसाद मिळतोय देवाचा, तू काय देणार?
मला काही नको. नाही म्हणले काहीतरी मी देतो, काहीतरी देतो. जाय म्हणले एक पान आण पानपट्टीवरून, ते देऊन टाक. एक पान आण. काय मागितलं? एक पानाचा विडा. जा, संपलं.